भावाचं प्रेम भावावरती किती असावं रामायण शिकवत. जसा जानकी मातेला वनवास माहिती होतो तसा लखनजीला सुद्धा माहिती होतो. दान 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 पाय आपटत तो लखनजी निघतो. काय प्रेम आहे भावाच, किती प्रेम असेल. दान 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 पायाचा आवाज येतो. प्रभू मी ऐकतोय ती गोष्ट खरी आहे का, मी ऐकतोय ती गोष्ट खरी का. हो लखन तू ऐकतोय ती गोष्ट खरी आहे, तू ऐकतोय ती गोष्ट खरी आहे. मग प्रभू ज्याने कुणी तुम्हाला वनवास दिला असेल त्याला अखंड वनवास दिल्याशिवाय मी राहणार नाही. काही बंधू प्रेम. आपला भाऊ नाही नदीकून वाटणी घेतो डोंगराकडली भावाला देतो. आपला भाऊ नाही चांगलं घर त्याला घेतून पडलेलं घर आपल्याला देतो. रामायण घरातली कथा आहे. घरामध्ये कोणी ठेवत नाही म्हणून तर मंदिरात आली. मंडपात करण्याची गरज नाही, ती घरातली आहे. जसा एखादा म्हातारा घरातून काढून दिला की मंडपाचा सप्त्याचा गावातल्या मंदिराचा आधार घेतो, तसं रामायण हे तुमच्या घरातलं आहे. घरामध्ये असलं पाहिजे ते भावाचं प्रेम, नवऱ्याचं प्रेम, आईचं प्रेम, घरातलं नवदाम्पत्याचं समन्वय. हे रामायण घरातलं आहे. पण आपण ते घरात ठेवलं नाही म्हणून त्याला मंदिरात सप्ताच्या मंडपात येण्याची गरज आहे. घराघरात घेतली पाहिजे ही कथा, सगळ्यांनी शिकली पाहिजे ही कथा. असेल आपला भाऊ थोडासा त्रास देणारा, सोडून द्या, माफ करा. थोडस काय भाऊ आहे दादा, ज्याने कुणी तुला हा वनवास दिला असेल ना त्याला मी अखंड वनवास दिल्याशिवाय राहणार. लखन असं बोलायचं नसतं. लखन असं बोलायचं नसतं. लखन आपले मायबाप आहेत ते. असे कसे मायबाप दात? पोराच्याच पायाखाली निखारे ठेवणारे कुठे मायबाप असतात का? असा कुठे बाप असतो का पत्नीच्या मोहाखाली आपल्या चांगल्या मुलाला वनवासात पाठवणारा? नाही दादा. काय प्रेम आहे महाराज. मी मोठा भाऊ आहे ना लखन तुझा. हो तुम्ही मोठे आहात दादा. मग माझी नीती तुला ऐकावी लागेल. माझी नीती तुला ऐकावी लागेल लखन. मोठ्या भावानं नीती सांगितली पाहिजे, लहान्या भावानं ती ऐकली पाहिजे. मोठ्या भावाचं ऐकत जा. दुसरं कुणाचं तरी ऐकीपर्यंत मोठ्या भावाचं ऐकत जा. मी सांगतो ते ऐकलं पाहिजे लखन. नीती ऐकली पाहिजे. काय सांगताय दादा तुम्ही? बघ लखन, एखाद्या वेळेला भरत परत आल्यावर तो जर गादीवर बसला नाही तर तुला या गादीचा सांभाळ करावा लागेल. असं म्हटल्याबरोबर लखनजीला आता कैकेयीपेक्षा प्रभूचा जास्त राग येतो. लाल डोळे करून लखनजी म्हणतात, राघव प्रभू, गादीची गरज त्याला आहे ज्याला कीर्ती पाहिजे. मुक्तीची गरज ज्याला आहे, ज्याला देव पाहिजे. मला देवही नको, गादी पण नको, मला फक्त माझा दादा पाहिजे. काय बंधू प्रेम. मला काही नको, मला राम पाहिजे. मला काही नको, मला राम पाहिजे. तुम्ही जर 14 वर्ष वनवासात जाणार असाल तर मी सुद्धा तुमच्या बरोबर येणार. हे बंधुप्रेम शिकवणारी कथा आहे योगेशजी. ही समन्वय शिकवणारी कथा आहे. आईवरच्या शब्दावर, बापाच्या शब्दावर वनवासात कसं गेलं पाहिजे, आईचा शब्द, बापाचा शब्द किती पाळला पाहिजे शिकवणारी कथा आहे. ही आपल्या घराची कथा आहे. एका मंदिरातल्या देवाची कथा नाही. आपल्या प्रपंचाला मंदिर बनवणारी कथा आहे. ध्यानात ठेवा. एक एक भाव, एक एक कथा रोज तुम्हाला 7 दिवस ऐकायची. तुम्ही कधी हसणार आहेत, कधी रडणार आहेत, कधी नाचणार आहेत. त्या कथेमध्ये तुम्ही मग्न होणार. मंडप नाही तर ही अयोध्या होणार आहे. बघा आज पहिला दिवस. आपण भाव पाहतोय. हे सगळे भाव पुढे कथेमध्ये येणार आहेत. तर आम्हाला वाटलं लखन असं ऐकत नाही, त्याला आईकडे पाठवू, म्हणजे आई त्याला समजून सांगेल, बाबा चाललाय ना राघव वनवासात, जाऊ दे त्याला, तू थांब बाबा, असं आई म्हणेल. राघव म्हणतात, लखन सुमित्रा मातेला विचारून ये बाबा, तुला माझ्या बरोबर यायचं ना. सुमित्रा मातेला विचारून ये. लखनजी अंगामध्ये वल्कल धारण करून जातात. सुमित्रा एका दरवाजाला मध्ये उभी असते. सुमित्रा आपल्या लेकराला त्या वल्कलावरती पाहते, कपड्यावरती पाहते.
ती सुमित्रा म्हणते, लखन असले काय कपडे घातलेस तू? हा कोणता पोशाख घातला? तुला माहिती नाही का माझ्या राघवचा राज्याभिषेक आहे? तुला माहिती नाही का माझ्या प्रभूचा सोहळा आहे? तुला माहिती नाही का माझा राघव राजगादीवर बसणार आहे? लखन, तुझ्या मनात काही अनुचित विचार नाही ना? माझ्या राघवच्या गादीबद्दल जर तुझ्या मनामध्ये अनुचित असेल तर जा, वनवासात जा. काय माता आहे महाराज, तुला इथं राहण्याचा अधिकार नाही. काय एक एक पार्ट आहे, काय एक एक विभूती आहे. एक पत्नी म्हणते मी तुमच्या बरोबर वनवासात येणार, अजून तिचं पाऊल फुलाच्या खाली नाही, पालखीच्या खाली नाही. एक भाऊ म्हणतोय दादा मी तुमच्या बरोबर वनवासात येणार, मला इथं थांबायचं नाही. एक सावत्र आई म्हणते माझा दादा राघव गादीवर बसणार आहे, तू असले कपडे काय घातलेस? काय प्रेम आहे महाराज, हे आपल्या घराला मंदिर बनवणारं प्रेम आहे. ही आपल्या घरातली कथा आहे, आपल्या जवळची कथा आहे, चुली जवळची घरातली आहे. ही नुसती मी तुम्हाला सांगत नाही, मी पण ऐकतोय. आपण ती स्वीकारली पाहिजे, आपण ती घेतली पाहिजे. मा, वनवासात जाण्यासाठीच आलो मा. का जात नाही? मा एकटा नाही जाणार, माझ्या दादाला पण घेऊन जाणार. काय बोलतोस लखन? घडलेला वृत्तांत लखनजी सुमित्रेला सांगतात. सुमित्रा एका दगडाच्या खांबाला मिठी मारते, हंबरडा फोडून रडायला लागते. कैकेयीला शिव्या देते, खूप शिव्या देते कैकेयीला. काय केलंस ग कैकेयी? खूप शिव्या देते, खूप शिव्या देते. मिठी मारते एका दगडाला. लखन, हे लखन, वनवासात जाण्यासाठी आला? हो मा. अरे मग माझ्याकडे कशासाठी आला? तुझा दादा जर इथं नाही तर तुझं इथं काय काम आहे? लखन, कशासाठी आलास? मा, तुला विचारण्यासाठी आलो मा, दादा बरोबर जाऊ का? मा, तुला विचारण्यासाठी आलो मा, विचारण्यासाठी आलो म्हटल्याबरोबर लाल डोळे झाले त्या सुमित्रेचे. लखन, माझ्या दुधाचा हिशोब तू दिला नाही, मला विचारायला आलास लखन. तुम्हाला न विचारता वनवासात जायला पाहिजे होतं, माझा दुधाचा हिशोब तू दिला नाही लखन. काय माय महाराज. 8 वर्षाचे होते छत्रपती शिवाजी महाराज, 8 वर्षाचे. आणि 8 वर्षाचे असताना शिवाजी महाराज त्या शिवनेरी गडावर पोरांच्या बरोबर खेळत होते. अशी सगळी तरणी बाण पोरं त्या शिवरायांच्या बरोबर तानाजी, येसाजी, कोंडाजी, मुरारबाजी खेळत होती. लहान लहान लेकरामध्ये शिवाजी महाराज खेळत होते. काही भिक्षुक लोक, काही याचक लोक धावतच आली होती. योगेशजी, ओंकार महाराज, अभय महाराज, हरीश महाराज, गणेशजी, पवन महाराज, उमेशजी, सगळी अशी मंडळी खेळत होती. काही याचक लोक आली. ए बाळा, ए बाळराज, ए राजा, भूक लागली रे, 2-4 दिवस झाले काही मिळालं नाही खायला, आम्हाला काही खायला मिळेल का? काही खायला मिळेल का? खायला मिळेल का? धावतच गेले होते शिवाजी महाराज. मासाहेब, मासाहेब, आऊसाहेब, मासाहेब. आपल्या दारात कुणीतरी भिक्षुक आलीत, कुणीतरी याचक आलीत, खायला भाकरी मागतात. आपल्या टोपलीतली भाकरी त्यांना देऊ का? देऊ का म्हटल्याबरोबर जोरात काना खाली मारली होती. लाल झाला होता गाल. विचारलं होतं शिवरायांनी, मा का मारलं मला? मी तर चांगलं विचारलं ना तुला. भाकरी देऊ का विचारलं, खायला देऊ का विचारलं, का मारलं? याच्यासाठी मारलं बघ शिवबा, तू माझ्या दुधाचा हिशोब दिला नाही. मला न विचारता तू भाकरी द्यायला पाहिजे होती, तेव्हा तू माझ्या दुधाचा हिशोब दिला असता. एवढे संस्कार दिले मी तुला, तू मला विचारायला आलास? मला न विचारता भाकरी द्यायला पाहिजे होती. लखन, मला न विचारता तू वनवासात जायला पाहिजे होतं. मा, मी तसाच जाणार होतो मा, मला दादानी पाठवलं मा. लखन, चाललास? जातो मा. चाललास लखन? हो मा. आशीर्वाद दे मा. चाललास लखन? हो मा. लखन, दादा बरोबर वनवासात चालला, मग माझी एक गोष्ट सांगते ऐक. काय मा? वनवासात चालला, जानकी बरोबर आहे, राम प्रभूची सेवा करायला चालला. मग ऐक ना लखन, तुझ्या मनात
राग, द्वेष, लोभ, सीताराम राम राम, सीताराम राम राम, सीताराम राम. म्हणा म्हणा, टाळी वाजून म्हणा म्हणा म्हणा. कथा गोड आहे म्हणा. राम राम राम, सीताराम राम राम, सीताराम राम. नाचते राजा राम 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 सीताराम राम राम 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 सीताराम राम राम राजा 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 राम राम सीताराम राजा राम 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 सीताराम राम राम राजा राम 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 सीताराम राम राम राजा राम 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 सीताराम राम राम राजा राम 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 सीताराम राम राजा राम 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 सीताराम राम राम राजा राम 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 सीताराम राम राम राजा राम 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 सीताराम राम राजा राम 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 सीताराम राम राजा राम 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 सीताराम राम राम राजा राम 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 सीताराम जय हो. राजा राम 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 सीताराम राम राजा राम 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 सीताराम राम राजा राम 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 सीताराम राम 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 सीताराम राम राजा राम 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 सीताराम राम राम राजा राम 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 सीताराम राम राम रामचंद्र भगवान की बालभद्र बजरंग बली हनुमान की